नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया गावरान चिकनचा गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत असा रस्सा आणि त्याचबरोबर चिकन सुक्का। फार छान थाळी ही चिकन थाळी आपली झालेली आहे। जसं आपण चुलीवरती चिकन बनवतो किंवा नॉनव्हेजचं जेवण बनवतो त्याच पद्धतीने आज आपण इथं अगदी तशाच चवीचं इथं चिकन बनवलेलं आहे। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। 1 किलो आपण इथं गावरान चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 पाण्याने चिकन धुवायचं आणि चिकन धुताना 1 लिंबाचा रस आपल्याला इथं वापरायचा आहे। गावरान चिकनला बऱ्यापैकी ओशळ वास असतो आणि तो वास येऊ नये म्हणून लिंबाच्या पाण्यामध्ये हे चिकन 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं। चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 1 चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ लावायचं आणि हे चिकन अर्ध्या तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। 1 पळीभर तेल घेतलं। 1 पळी तेलावरती आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। पहा इथे एकदम बारीक चिरून कांदा घेतला आणि कांदा छान लालसर परतत आला की आपल्याला चिकन फोडणीला टाकायचं। अर्धा तासासाठी हे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं। आता हे चिकन 5 ते 7 मिनटासाठी छान आपण या कांद्यावरती परतून घ्यायचं आहे। पहा इथं चिकनला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत 5 ते 7 मिनटासाठी फुल गॅसवरती हे चिकन परतायचं आहे आपल्याला। आता आपण हे चिकन कुकरमध्ये न करता वरती असं पातेल्यामध्ये बनवतो आहोत, कारण गावरान चिकन आहे आणि गावरान चिकन तुम्ही जेवढं वरती असं पातेल्यामध्ये बनवाल तेवढं चवीला फार छान होतं। हे चिकन कधी कुकरमध्ये बनवू नका। कुकरमध्ये आपल्याला जशी हवी तशी एवढी चव त्याची येत नाही। तर इथं आता आपण झाकण ठेवूया। पातेल्यावरती 1 थाळी ठेवायची, ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे, कारण आपल्याला आता याचा रस्सा बनवायचा आहे। छान असा तर्रीवाला रस्सा आपण बनवणार आहे। तर रश्श्यासाठी आपल्याला अशा प्रकारे हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 1 तांब्याभर पाणी मी ताटावरती घेतलं आणि आता चिकन मिडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं। तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया। आपल्याला चुलीवरचा फ्लेवर पाहिजे आहे चिकनला, तर त्याच्यासाठी इथं आपण आता हे कांदे आणि खोबरं गॅसवरती भाजून घ्यायचं। 1 जाळी ठेवायची गॅसवरती आणि जाळीवरती खोबरं आणि हे कांदे आपल्याला जसे आपण चुलीच्या आरावरती भाजतो किंवा चुलीचा विस्तव असतो त्याच्यावरती जसे कांदे खोबरं भाजतो तसं आपण गॅसवर भाजून घेऊया। हे खोबरं भाजून घ्यायचं। एकदम काळं खोबरं करायचं नाही, साधारण थोडंसं काळसर भाजलं, काळसर झालं की आपण काढून घ्यायचं। हे पहा इथं दाखवते मी तुम्हाला। अशा प्रकारे खोबरं भाजायचं आहे। एकदम काळं करू नका, जर खूप काळं झालं तर आपल्या कालवणाला कडवट चव येते। इथं कांदेही आपल्याला तशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। साधारण थोडेसे काळसर झाले कांदे की काढून घेऊया। हे पहा आता इथं मसाले आपण घेतलेले आहेत। भाजलेलं कांदा खोबरं त्याचबरोबर भाजलेलं टोमॅटो हे आपल्याला इथं घ्यायचं आहे। टोमॅटोमुळे चिकन आपलं छान घट्टसर होतं आणि छान अशी चिकनला आपल्या फार छान चव येते रश्शाला। आता इथं चिकन पाहूया आपलं। हे पहा चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यावरती हे जे ताटावरती आपण पाणी ठेवलं होतं ते घेऊया। 10 मिनटासाठी चिकन आपण बाहेर असं बिना पाण्याचं म्हणजे पाणी न घालता स्वतःच्या अंगच्या पाण्यामध्ये चिकन शिजवून घेतलं आणि नंतर मग आपण ताटावरचं गरम पाणी त्याच्यामध्ये घातलं। थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। पहा 1 तांब्याभर पाण्यामध्ये पाणी मी घेतलं गरम पाणी करून आणि आता थोडंसं पाणी मी ताटावरती घेते। इथं आपण हा मसाला करून घेऊया। भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, भाजलेलं टोमॅटो हे सगळं आपण गॅसवरती भाजून घेतलं। त्याचबरोबर 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची। अगदी थोडासा इथं खडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला। अर्धा चमचा बडीशेप, थोडंसं आपण दगडफूल घेऊया, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवे वेलदोडे, 4 मिरीदाणे, 4 लवंग घेऊया, 1 मूठ पुदिना घ्यायचा, 1 मूठ आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे। त्याचबरोबर इथं छान चवीचं गावरान चवीचं आपण कालवण करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला 1 चमचा फुटाण्याची डाळ घ्यायची। आता हे जे आपण कांदा खोबरं गॅसवरती भाजून घेतलं, आता हा जो खडा मसाला आहे हा आपण थोडासा असा भाजून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपला मिक्सरला बारीक होतो। तर हे पहा छान असा थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा। तेल घालायचं नाही आहे, बिना तेलाचाच हा मसाला आपल्याला गरम करायचा आहे। छान असं गावरान चवीचं आज आपण इथं चिकन बनवत आहोत। अगदी चुलीवरच्या चवीचं तुम्ही अशा प्रकारे करून जर पाहिलं तर अगदी चुलीवरच्या चवीचं हे चिकन होतं। तीळ, धणे आणि जे डाळवं आहे फुटाण्याचं हेही आपल्याला थोडंसं साधारण गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एकदम खरपूस भाजू नका,
थोडंसं साधारण तीळ तडतड उडायला लागले की आपण हे काढून घेऊया पाहितं. आणि हे फुटाण्याचं डाळवं मी घेतलेलं आहे, फुटाण्याचे डाळ म्हणा किंवा फुटाण्याचं डाळवं. तर त्याच्यामुळे फार छान आपल्या कालवणाला चव येते, रश्शाला, चिकनच्या रश्शाला अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो. अगदी आपण गावच्या चुलीवरच्या जेवणाची त्याला स्वाद येतो. हे पहा, हे आता थोडंसं मी भाजून घेतलं आणि प्लेटमध्ये काढून घेतलं. आता आपण मसाले बारीक करूया. भाजलेल्या खोबऱ्याचे मी तुकडे करून घेतले. ते भाजलेलं खोबरं, त्याचबरोबर कांद्याचं मी वरती जे काळं साल झालं होतं ते काळे साली मी कांद्याच्या काढून घेतल्या. टोमॅटोही आपण छान साल काढून घेतलं आणि कांदा, खोबरं आणि टोमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. छान अशी मऊसर पेस्ट होते ही. आता ही पेस्ट आपण प्लेटमध्ये काढून घेतली. त्याचबरोबर हे खडे मसाले, त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून घेऊया. आता तुमच्या मिक्सरचं भांडं मोठं असेल आणि सगळं एकत्र बसत असेल तर तुम्ही एकत्र हा मसाला करू शकता. माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मला हा वेगवेगळा मसाला करावा लागला आहे. पहा इथे आता हा सगळा मसाला आपल्याला छान असा आपण दोन्ही मसाले करून घेतले. आता तेलावरती ह्याला 1-2 ते 3 मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती परतायचे नाही आहेत हे मसाले, कारण ऑलरेडी आपण कांदा, खोबरं भाजून घेतल्यामुळे त्याला जास्ती गरज नाही आहे परतायची. तर हे पहा, इथं आता चिकन आपलं शिजलं आहे का आपण पाहूया. छान असा अळणी रस्सा चिकनचा तयार झाला, अळणी सूप तयार झालं आहे, जसा आपल्याला तरीवाला रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी. आणि चिकनही आपलं शिजलेलं आहे. 30 ते 35 मिनिट लागले चिकन शिजायला. गावरान चिकन शिजायला वेळ लागतो. 30 ते 35 मिनटात आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता हा जो मसाला आहे, 1 पळीभर तेल घेतलं मी. 1 पळी तेलावरती हे वाटण जे आपण करून घेतलं ते वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा आपला घरगुती मसाला म्हणजे जो घरच्या वापरातला नेहमीचा मसाला तो घेतला, काळा मसाला म्हणायला काही हरकत नाही. आणि 1 चमचा आपण चिकन मसाला घेतला. आणि हे सगळं आपल्याला 1-2 ते 3 मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं, जास्ती परतू नका, कारण आपण सगळे मसाले भाजून घेतल्यामुळे इथं जास्ती हा मसाला भाजायची गरज पडत नाही. तर हे पहा, अगदी 3 ते 4 मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं तेल पूर्ण मुरेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आणि हा मसाला आपला परतून झाला आहे. आता आपण ह्यातला अर्धा मसाला रश्शासाठी वापरायचा आहे आणि अर्धा मसाला आपल्याला चिकन सुक्का बनवायचा आहे. या चिकनचं जो गावरान चिकन आहे त्याचं सुक्कं चिकनही अप्रतिम चवीचं बनतं, करून पहा तुम्ही. आणि त्याचबरोबर याचा रस्साही फार छान होतो. आता हे चिकन मी थोडंसं 1 पळीभर त्याच्यामध्ये अळणी रस्सा घेतला किंवा अळणी सूप घेतलं. कशासाठी? तर हे जे चिकन सुक्का आपण बनवतो आहे तर ते पूर्ण अळणी रश्श्यामध्ये असं सुक्कं करून घ्यायचं, म्हणजे फार छान चवीचं हे चिकन सुक्कं होतं. आपण जर नुसतेच चिकनचे पीस घेतले आणि मसाल्यामध्ये परतले तर त्याला पाहिजे अशी चव लागत नाही. म्हणून थोडंसं अळणी रश्श्यावरती हे चिकन सुक्का आपल्याला परतून घ्यायचं. आणि इथं चमचमीत झणझणीत आपला चिकन सुक्का तयार आहे. त्याचबरोबर आपण इथं रस्सा पण बनवत आहोत. 8 ते 10 मिनटासाठी हा रस्सा उकळून द्यायचा. तुम्हाला जसं जेवढं पाणी हवं, जेवढा हा रस्सा पातळ हवा तेवढा करून घ्या. आणि 8 ते 10 मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला हा उकळून द्यायचा आहे. 7-8 मिनटं हा रस्सा उकळला की छान असा हे जे आपला मसाला आहे तो त्या मसाल्याचा स्वाद पूर्ण चिकनला, आणि प्लस आपलं गावरान चिकन आहे त्याच्यामुळे तो रस्साही अप्रतिम चवीचा होतो आणि मसाल्याचा स्वादही पूर्ण चिकनला लागतो. आणि अशा प्रकारे तरीवाला झणझणीत असा गावरान चिकनचा रस्सा गावरान पद्धतीने आपला तयार झाला आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा. जेव्हा कांदा, खोबरं तुम्ही गॅसवरती भाजून घेता, अगदी स्मोकी फ्लेवर त्याचा पूर्ण आपल्या चिकनला येतो, रश्शाला येतो आणि अगदी चुलीवरच्या चवीचा हा रस्सा तयार होतो. आणि अशा प्रकारे पहा तुम्ही, छान तरीवाला रस्सा आपला ज्वारीच्या भाकरीवर, गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर, गरमागरम वाफळलेला भात आणि त्याबरोबर हा चिकन रस्सा, आहा काय स्वाद लागतो तुम्हाला सांगू. अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो. त्याचबरोबर अप्रतिम चवीचं चिकन सुक्कंही तयार होतं. आणि अशा प्रकारे आपली गावरान चिकनची झणझणीत अशी चिकन थाळी तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.